जय शिवराय मित्रांनो मित्रांनो गोदाम अनुदान योजना शासनाच्या माध्यमातून गोदामच्या उभारणीकरता 12,50,000 रुपयापर्यंत अनुदान दिलं जात आहे। 2024-25 या आर्थिक वर्षाकरता याच योजनेकरता अर्ज आमंत्रित करण्यात आलेले। तर मित्रांनो याच अनुषंगाने ही योजना नेमकी कशा प्रकारे राबवली जाते, अर्ज कोणाला करता येणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये अर्ज भरता येणार, याच्यासाठी नेमका अनुदान किती दिलं जातं, योजना कशा प्रकारे राबवली जाते, या सर्वच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो देशांतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान राबवलं जात आहे। याच्यामध्ये तेलबिया, खाद्यतेल मिशन अशा वेगवेगळ्या बाबींचा नव्याने समावेश करण्यात आलेला आहे। आणि याच्याच अंतर्गत आपण जर पाहिलं तर कडधान्य असतील, अन्नधान्य असतील, तेलबिया असतील, या सर्वांची साठवणूक करता यावी, शेतकऱ्याच्या मालाची नासाडी होऊ नये यासाठी आपण जर पाहिलं तर या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाच्या अंतर्गत 250 टन कॅपॅसिटी पर्यंतची गोडाऊन उभारणीसाठी मंजुरी दिली जाते। आणि याच्यासाठी प्रकल्प खर्च 25 लाख ग्राह्य धरून जास्तीत जास्त 50% किंवा 12,50,000 यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम अनुदान स्वरूपामध्ये दिली जाते। आणि मित्रांनो याच्यासाठी 2024-25 या आर्थिक वर्षाकरता प्रत्येक जिल्ह्याला लक्ष्यांक निश्चित करून या योजनेकरता अर्ज आमंत्रित करण्यात आलेले आहेत। काही जिल्ह्यामध्ये कडधान्याचा समावेश आहे, काही जिल्ह्यामध्ये तेल बियांचा समावेश आहे, काही ठिकाणी इतर जी कडधान्य अन्नधान्य असतील त्याचा समावेश आहे। आणि याच्यासाठी ज्या भागामध्ये गोडाऊनची उपलब्धता नसेल अशा भागाला लक्ष्यांक आपण जर पाहिलं तर जास्तीत जास्त याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याला 2-3 अशा प्रमाणामध्ये लक्ष्यांक दिले जातात। म्हणजे आर्थिक लक्ष्यांकामध्ये आपण जर पाहिलं तर साधारणपणे 50 ते 75 लाख रुपयापर्यंत अनुदान प्रत्येक जिल्ह्याला या ठिकाणी वितरित करण्यासाठी मुभा दिली जाते। आणि याच्याच अंतर्गत त्या जिल्ह्यामधील शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी उत्पादक ज्या संस्था असतील अशा संस्थांच्या माध्यमातून अर्ज मागवण्यात येतात। मित्रांनो याच्यासाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या मार्फत हा एक विहित नमुन्यातील अर्ज प्रस्ताव आपल्याला सादर करायचा असतो। आता याच्यासाठी आपण जर पाहिलं तर प्रमाणाच्या पेक्षा जर जास्त, आता भौतिक लक्ष्यांक 3 देण्यात आलेला आहे, त्याच्यापेक्षा जर जास्त अर्ज जर या ठिकाणी आले तर त्याची लॉटरी पद्धतीने निवड केली जाते। किंवा अर्ज जर 2च आले, 2च लक्ष्यांक असेल तर त्या पात्र झालेल्या दोन्ही अर्जाला या योजनेच्या अंतर्गत अनुदानाचा लाभ दिला जातो। मात्र ही बाब या ठिकाणी बँकेच्या कर्जाच्या निगडीत असल्यामुळे त्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून, सहकारी शेतकरी उत्पादक कंपन्या असतील यांच्या माध्यमातून बँकेकडून कर्ज देखील मंजूर करणं गरजेचं असतं। अशा मंजूर कर्जाचे प्रस्ताव कृषी विभागाला सादर केल्यानंतर ज्या काही पात्र संस्था असतील अशा पात्र संस्थाला जास्तीत जास्त 12,50,000 रुपयापर्यंत 250 टन कॅपॅसिटी पर्यंत गोडाऊन उभारण्यासाठी हे अनुदान दिलं जातं। आणि याच्यासाठी आता 31 जुलै 2024 पर्यंत अर्ज मागवण्यात आलेले आहेत। आपण जर या योजनेच्या अंतर्गत अनुदानासाठी या गोडाऊन योजनेसाठी जर इच्छुक असाल, आपण या अटी शर्तीमध्ये जर पात्र होत असाल तर आपण आपल्या तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या योजनेसाठी अर्ज करू शकता। अर्ज फक्त FPC FPO फक्त करू शकतात। त्या भागामध्ये गोडाऊनची उपलब्धता जर नसेल तर त्या भागामध्ये त्या कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून इत्यादी बाबींची पडताळणी करून अर्ज करण्यासाठी सहमती दिली जाते। तर मित्रांनो अशा प्रकारे या गोडाऊन योजनेच्या नवीन अर्जाच्या संदर्भातील ही एक महत्त्वाची अशी माहिती होती जी आपणास नक्की उपयोगी पडू शकते। मित्रांनो याच्या व्यतिरिक्त सुद्धा गाव तिथं गोदाम या योजना राबवण्यासाठी सुद्धा चाचपण्या सुरू आहेत। त्याच्यासाठी जे प्रस्ताव असतील, त्याच्यासाठीचे जे काही अभ्यास, त्याच्यासाठीचे समिती बनवून त्याचे अहवाल वगैरे शासनाच्या माध्यमातून मागवण्यात आलेले आहेत। लवकरच ती योजना राबवण्याच्या अनुषंगाने जर काही हालचाली झाल्या, त्याच्या संदर्भातील जर काही नवीन अपडेट आल्या तर त्या देखील आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करू। त्याच्यासाठीच्या अटी शर्ती असतील, इतर जी काही माहिती असेल ती सुद्धा घेऊ। परंतु तुर्तास तरी या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाच्या अंतर्गत हे अर्ज सुरू झालेले आहेत। धन्यवाद।